पुण्यातील देसाई पाकिस्तानचा खबरी निघाला. हा देसाई कोण आहेत? पुणे हादरला आहेत. पुण्यातील देसाई पाकिस्तानचा खबरी निघाला. एजंट 19 पासून राहत होता पुण्यात. शेवटी काय झालं हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. पुणे हादरला आहे. पुण्यातील देसाई पाकिस्तानच्या खबरी निघाला आहेत. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. पुण्याच्या कात्रज कोंढवा रोडवर असिस्टंट प्लाझा बिल्डिंग. आता हा भाग गर्दीचा आणि वर्दळीचा झालाय, पण 1999 मध्ये इथे माणसांची फार गर्दी नव्हती. जसे पुणे शांत होतं तसं हा भाग सुद्धा पण शांत होता. जून महिन्यात त्या कांचन प्लाझा बिल्डिंगच्या धक्का बसला आहे, कारण बिल्डिंगमध्ये पोलिसांनी एका माणसाला अटक केली आणि निघून गेले. आपल्याच जवळचा राहणाऱ्या माणसाला अटक होणे हा धक्का सौम्य वाटावा, असा पुढचा धक्का इथल्या लोकांना काही दिवसातच बसला. कारण अटक झालेला माणूस गुप्तहेर होता. पाकिस्तानचा गुप्तहेर. भारताबद्दलची माहिती पाकिस्तानला पोचवणारा गुप्तहेर. आता सध्या भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये असलेल्या तणावाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. दोन देशांमध्ये युद्ध होणार का? सीमेवर नक्की काय घडतंय याबद्दल बातम्या सातत्याने येत आहेत. अशाच पंजाबमधून 3 मेला पलक शेर मसीह आणि सूरज मसीह या दोघांना भारताबद्दलची माहिती पाकिस्तानला दिल्याबद्दल अटक करण्यात आली होती. हे दोघे पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते, पण पाकिस्तानचा असाच एक हेर भारतात होता, महाराष्ट्रात होता. त्याचं नाव सय्यद अहमद मोहम्मद देसाई. सय्यद देसाई होता कोण? भारतात आला कसा? राहिला कसा? आणि सापडला कसा? हेच सांगणारी स्टोरी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. 14 जून 1999ला एक टीप मिळाली की पुण्यातला एक माणूस मिलिटरीची सेन्सिटिव्ह माहिती लीक करतोय. त्याची टीपमुळे पोलिसांनी त्याला कांचन प्लाझामधून उचलले. पुणे पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. त्यांना सुरुवातीला वाटलं हा भारतीय नागरिक आहे, पण त्यांच्याजवळ सापडलेल्या कागदपत्रातून कळलं की देसाई मूळचा कराचीचा रहिवासी आहे. तो ISI एजंट म्हणून काम करत होता. त्याच्याकडून कॉन्फिडेन्शियल असे लिहिलेले डॉक्युमेंट्स आणि इंडियन मिलिटरीच्या ट्रेनिंगबद्दलच्या डॉक्युमेंट्स पोलिसांनी जप्त केल्या. तपासात हे सुद्धा समोर आलं की देसाई पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचार खात्याच्या युसुफ आणि खुरम नावाच्या अधिकाऱ्यांच्या यांच्या ऑर्डर्सवरून काम करत होता. हे दोघं ISIच्या हेडक्वार्टरमध्ये काम करायचे. देसाई त्यांना ठरलेल्या वेळेनुसार कॉल करायचा. त्यांच्याकडून देसाईला पैसे आणि पुढचं टार्गेट याबद्दल माहिती मिळायची. पण हा देसाई होता कोण? तो पुण्यात आला कसा? आणि महत्त्वाचं म्हणजे इथे सेटल झाला कसा? तर सय्यद अहमद मोहम्मद देसाईचे आईवडील मूळचे कोल्हापूरचे, पण फाळणीनंतर ते पाकिस्तानला गेले. देसाईचा जन्म 8 फेब्रुवारी 1960ला कराचीमध्ये झाला होता. पुढे तो कराचीमधल्या एका हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये कामाला लागला. पण हे काम सुरू असताना तो कपडे आणि ड्रायफ्रूट विकायला भारतात यायचा. त्यामुळे भारतात त्याच्या बऱ्याच लोकांशी ओळख झाली होत्या. मुंबई, आग्रा, पुण्यात त्याचं कामानिमित्त येणं जाणं सुरू असायचं. अशाच कोल्हापूरच्या एका फॅमिलीसोबत त्याचे चांगले संबंध निर्माण झाले. यातच बीबी जोहरा 1984 बीबी जोहरा आणि सय्यद देसाईचं लग्न झालं. लग्नानंतर हे दोघं पाकिस्तानला गेले. मग ऑगस्ट 1996 45 दिवसाच्या विजावर हे दोघं पुण्यात आणि आंध्र प्रदेशच्या नद्यामध्ये फिरायला पाकिस्तानामधून आले. दरम्यान त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती. 8 ऑक्टोबर 1996ला दोघं पुणे पोलिसांच्या फॉरेन्सिक ब्रांच समोर हजर झाले आणि आणखी 3 दिवसाचा विजा मिळवला. पण 12 ऑक्टोबरला जेव्हा देश सोडण्याची वेळ आली तेव्हा दोघांनी देश सोडला नाही. ते पुणे आणि कोल्हापूरल्या आपल्या नातेवाईकाकडे राहायला लागले. सय्यद अहमद मोहम्मद देसाई त्याआधी बऱ्याच वेळा भारतात येऊन गेला होता.
पण बिझनेससाठी यावेळी त्याचा प्लॅन होता. गुप्तहेरीच्या देसाईच्या पुणे, मुंबई आणि आग्र्याला प्रचंड ओळख होत्या, पण त्यात सेटल होण्यासाठी पुणे निवड, कारण पुण्यात भारतीय लष्कराच्या मोठमोठ्या रिसर्च संस्था आणि दारुगोळा बनवण्याच्या फॅक्टरी आहेत. हे बघा, तुम्हाला माहीत असेल, फॅक्टरी आहे, दारुगोळ्याची फॅक्टरी सर्वात जास्त हे भारतातल्या आपल्या पुणे शहरामध्ये आहे. रिसर्च सेंटरसुद्धा आहे. पण इथे सेटल व्हायचं तर पाकिस्तानी पासपोर्टचा त्याला काही फायदा नव्हता. त्यासाठी त्याला भारतीय पासपोर्ट लागणार होता. इथं मदतीला आला त्याचा जियाउद्दीन शेख नावाचा कॉन्टॅक्ट. या जियाउद्दीनने देसाईला कागदपत्र काढून दिली, फॉर्म भरून दिले आणि देसाईच्या बनावट पासपोर्ट निघाला. नाव होतं साहिब जादा बडे सहिजीब शेख. आता पुण्यात स्थानिक नागरिकासारखं राहायचं तर सगळ्यांचं गोष्टी करावंच गरजेचं होतं. तेव्हा देसाईला मुलाला शाळेत घालायचं ठरवलं. त्यासाठी आग्र्याच्या एका शाळेतून मुलांचा शाळा सोडल्याचा खोटा दाखला मिळवला. मुलाला पुण्यातील एका इंग्लिश मिडियमच्या शाळेत घातला. मुलीचं कोल्हापूरच्या नगरपालिकेत बर्थ सर्टिफिकेट काढलं. जियाउद्दीनच्या मदतीने पुण्यात भाड्यानं घर घेतलं. देसाईने खोट्या नावाखाली सगळं कुटुंब भारतात सेटल केलं आणि निवांतपणे हेरगिरीचं काम सुरू केलं. देसाईंनी पुण्याच्या मिलिटरी कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या डेव्हिड मॅच्युअल सोबत ओळख वाढवली. हा मॅच्युअल देसाईला आर्मीशी रिलेटेड नॉन क्लासिफाईड माहिती पुरवायचा. पुढं त्याच्यावर ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला. देसाईला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा त्यांच्याकडून मिलिटरीच्या खडकीमधल्या ऑर्डिनरी फॅक्टरीतले सात फाडलेले अनिमेशन वाउचर सापडले होते. यावरून देसाईचं नेटवर्क किती खोलवर पसरलं होतं याचा अंदाज येतो. देसाईला भारतीय लष्कराची माहिती पाकिस्तानात पोचवण्यासाठी ISIची फंडिंग मिळवायची, पण महाराष्ट्रातच नेटवर्क सांभाळायला देसाई एकटा नव्हता, त्याचे 2 साथीदारसुद्धा होते. पहिला डोंगरीचा अब्दुल समाद वाली मोहम्मद हिंगोरा एक कम्युनिकेशन सेंटर चालवायचा. तिथून फॅक्ट STD कॉस इंटरनॅशनल कॉलिंग करता याचंच हिरोगिरी एक कुरिअर हँडलर होता. तर बघा, एक कम्युनिकेशन सेंटर चालवत होते आणि त्याच्यात ते बाहेर देशामध्ये त्या ठिकाणी कॉल करता येत होतं. त्या ठिकाणी हिंगोरीच्या कम्युनिकेशन सेंटरवरून 1998मध्ये पाकिस्तानला 20पेक्षा जास्त फॅक्ट केले गेले होते. तर बघा या ठिकाणी किती, 1998मध्ये पाकिस्तानला 20पेक्षा जास्त फॅक्ट पाठवले होते. यामध्ये आर्मीच्या मूव्हमेंट, ट्रेनिंगचं प्लॅन, युनिट, लोकेशन अशी माहिती होती. हिंगोरीला आणखी एक माणूस कनेक्ट होता. तलहा हा गडी फायनान्स आणि कॉन्टॅक्ट सांभाळायचा. तो कराचीमधल्या सलीम नावाचा एक माणसाला कॉन्टॅक्ट करत होता. या सगळ्या नेटवर्कच्या जोरावर देसाई 1997 आणि 1998मध्ये 2दा बनावट पासपोर्टच्या जोरावर पाकिस्तानला जाऊन आला होता. जवळपास 3 वर्ष सगळं काही नीट सुरू होतं, पण 1999मध्ये काही गोष्टी घडल्या आणि देसाई पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मुंबई CIDला खबऱ्याकडून कळलं की डोंगरीचा हिंगोरा नावाचा माणूस पाकिस्तानला भारतीय सैन्याची गुप्त माहिती पाठवतोय. पोलिसांनी हिंगोऱ्याला उचललं. त्यांच्याकडून त्यांना तलहाबद्दल कळलं. मग पोलिसांनी तलहाच्या घरी छापा टाकला, तेव्हा त्यांना आर्थिक गैरव्यवहाराची कागदपत्र मिळाली. पोलिसांनी सगळे कॉन्टॅक्ट खोदून काढले, तेव्हा मोहम्मद शहानवाज, मोहम्मद फैज अमानी, इम्तियाज रजाक दलाल आणि अफजल दाऊद दरवेज हे सगळे जण मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये देसाई नावाच्या माणसाला भेटतात. हे पोलिसांना लक्षात आलं. त्यावर पोलिसांनी देसाईची टीप मिळवली आणि त्याला पुण्यातून अटक केली. देसाईच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याची पत्नी जोहराईल कोल्हापूरमध्ये अटक केली गेली होती. ती विजाच्या मुदत संपल्यानंतर ही भारतात थांबली होती. तिच्या घरात छापा टाकल्यानंतर भारतीय लष्कराच्या ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटची कागदपत्रे मिळाली. त्यावरून देसाई हा ISI एजंट असल्याचा भक्कम पुरावा मिळाला.
देसाई चौकशी सुरू झाली. त्याच्याविरुद्ध खटला सुरू भरला गेला आणि त्यानंतर उघड झालं की देसाई पुण्यातल्या पब्लिक फोनवरून पाकिस्तानमध्ये अनेक वेळा फोन केले होते. या चौकशीतून त्याबद्दलचे बरेच खुलासे समोर आले. ऑक्टोबर 2017मध्ये देसाई पुण्यातल्या न्यायालयात दोषी असल्याची कबुली दिली आणि त्याला 7 वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तोपर्यंत त्यांना 8 वर्षापेक्षा जास्त काळ जेलमध्ये घालवला होता. पण जेलमध्ये असतानाही देसाई शांत बसला नव्हता. जेलमध्ये असताना त्याची ओळख झाली. शैलेश जाधव सोबत लष्करात काम करणाऱ्या जाधव पैशाच्या अफरातफरीच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता. देसाईने त्याच्याशीच मैत्री वाढवून त्याच्या मार्फत लष्करांची गुप्त माहिती मिळवण्याचा प्लॅन आखला. जाधवकडे लष्करांशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे होती. ते देसाईला हवी होती. त्या बदल्यात त्यानं जाधवला मोठी ऑफर दिल्याचे तपासात समोर आलं. देसाईच्या आधी जाधव जेलमधून सुटला. मग 2008मध्ये देसाई एरोडा जेलमधून सुटला. पण त्याला पाकिस्तानला डिपोर्ट करण्याची प्रोसेस सुरू होती. त्यामुळे देसाईला पुण्याच्या सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं. मात्र 23 जानेवारी 2008ला देसाई तिथून फरार झाला. यासाठी त्यानं रात्रीची वेळ हिरली आणि बाथरूम किंवा गॅलरीमधून उडी मारून फरार झाला. पुण्याच्या एका पोलीस स्टेशनमधून ISI एजंट फरार होणं ही साधी गोष्ट नव्हती. त्यामुळे या गोष्टीची प्रचंड चर्चा झाली. तिकडे देसाई सातारा गाठला आणि तो शैलेश जाधवच्या घरी गेला. तिथून तो कोलकात्याला गेला. पण क्राईम ब्रांचच्या टीमने त्याला 16 फेब्रुवारीला अटक केली. मग देसाई आणि जाधव विरुद्ध पुण्याच्या बेन गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जाधव आपल्याकडची मिलिटरीची कागदपत्रे देसाईला देणार होता आणि देसाई पश्चिम बंगालमधून भारताबाहेर पडून जाणार होता, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. पण एप्रिलमध्ये पुण्याच्या न्यायालयाने पुराव्या अभावी दोघांनाही या प्रकरणात निर्दोष सोडलं. त्यानंतर देसाईला कोलकाता येथे नेण्यात आलं, जिथे त्याच्यावर परदेशी नागरिक कायद्यानुसार आणखी एक खटला सुरू होता. शेवटी 2011मध्ये देसाईला पाकिस्तानला वाघा अटारी बॉर्डरवरून डिपोर्ट करण्यात आलं. पाकिस्तानने सुरुवातीला त्याला स्वीकारण्याचा नकार दिला, पण नंतर त्यांनी देसाईला ISI रिटायर्ड एजंट मान्य केले. पाकिस्तानात पोचलेल्या देसाईचं नाव बातम्यामधून गायब झालं. पण मग त्यांचं बायको आणि मुलाचं काय झालं तर जोहराला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि तिच्या 4 मुलाच्या सुधारगृहात ठेवण्यात आला आहे. काळ कारगिल युद्धाचा होता. त्यामुळे जोहरा आणि तिच्या मुलाबद्दल फार विचार झाला नाही. भारतातल्या मानवी हक्क संघटनेने या प्रकरणाकडे लक्ष दिलं नव्हतं, कारण युद्धकाळात ती एका पाकिस्तानी गुप्तहेरीची पत्नी आणि मुलं होती. शेवटी जोहराने भारत सरकारकडे दयेचा अर्ज केला. मग भारत सरकारने जोहरा आणि तिच्या मुलांना 2002मध्ये पाकिस्तानला पाठवलं. जोहराच्या या सगळ्यात सहभाग असल्याचे एकही पुरावा समोर आला नाही. पण देसाई तिचा वापर करत होता म्हणून हा षडयंत्र मात्र व्यक्त केला होता. सय्यद देसाई पाकिस्तानात पोचला आणि त्याबद्दलच्या बातम्या येणं थांबलं. पण एक पाकिस्तानी गुप्तहेर थोडे नाही, 3 वर्ष भारतात राहिला. आपल्या मुलांना इथल्या शाळेत घालण्यापर्यंत त्याने मजल मारली. त्याच नेटवर्क इतकं स्ट्रॉंग होतं की भारतातल्या PCOवरून त्यांनी पाकिस्तानला फोन फिरवले. पण एक टीप मिळाली आणि त्या ठिकाणी बांडा फुटला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशी स्टोरी पाहण्यासाठी किंवा वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती हवी असेल तर चॅनल